आजचा प्रश्न आहे, एका संख्येत 42 दशके आणि 8 एकके आहेत. त्या संख्येतून 13 दशके वजा केली तर उत्तर किती येईल? जर अशी उदाहरणं आली तर मुलं खूपदा कन्फ्यूज होतात. येणाऱ्या गोष्टीही त्यांना पटकन लक्षात येत नाहीत. तर अशा वेळी काही कन्सेप्ट त्यांना माहिती असणं गरजेचं आहे की दशक म्हणजे किती, शतक म्हणजे किती आणि एकक म्हणजे किती. कोणत्याही संख्येमध्ये त्यांना या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवता पण आल्या पाहिजे आणि त्यानुसार त्यांना ते कॅल्क्युलेशन पण करता आलं पाहिजे. त्यासाठी पाहूयात आपण आहे उजवीकडील सर्वोच्च स्थान म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार असे जे एकक हा एक सिंगल असतो. याची जर स्थानिक किंमत काढायला गेली तर 2ची स्थानिक किंमत 2, 3ची स्थानिक किंमत 30 येते, 7ची स्थानिक किंमत 700, 2 0 आपण ऍड करतो शतक स्थानामध्ये. 4ची स्थानिक किंमत म्हणजे हजारची ही काय असते स्थान असतं, त्याच्यामुळे याला 3 शून्य ऍड होतात. आणि ती दशक म्हणजे किती संख्या असतात किंवा किती वस्तू असतात. तर एक दशक म्हणजे पहा, मी फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला 10 पेन घेतलेले आहेत आणि 10 पेनचा एक गठ्ठा तयार केलेला आहे आणि त्यामध्ये किती, एका गठ्ठ्यामध्ये किती आहेत तर 10 पेन आहेत. म्हणजे हा किती दशक होईल रे? एक गठ्ठा 10चा जर तयार केला तर दशक, एक दशक म्हणजे किती असणार आहे? एक दशक म्हणजे 10 पेन. म्हणून मी एक दशक बरोबर किती लिहिलं? 10. अशा जर पेनांचे 20 गठ्ठे जर मी तयार केले तर 20 गठ्ठ्यांमध्ये एकूण पेन किती येणार आहेत तर 200. म्हणजे 200 एकक ही संख्या मिळणार आहे आपल्याला. आणि दशकमध्ये 20 गठ्ठे घेतल्यामुळे 20 हा दशकामध्ये तो अंक आपल्याला मिळणार आहे. गठ्ठा म्हणजे एक दशक आहे आणि त्या गठ्ठ्यामधली संख्या किती आहे? 10. म्हणजे एक दशक बरोबर किती झाले तर 10. आणि या गठ्ठ्यामध्ये आता एक दशक बरोबर किती एकक असतील बरं? एकक म्हणजे काय तर ह्या वेगवेगळ्या ज्या संख्या आहेत त्या म्हणजे एकक. तर ह्या एकक किती येतील तर 10 एकक येणार आहेत. एक दशक म्हणजे ह्या सेपरेट सेपरेट केलं की आपल्याला एकक मिळतो. तर एककला आपल्याला काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. एक दशक बरोबर जर 10 संख्या असेल तर 42 दशकांची किती येणार आहे बरं? तर फक्त काय करणार आहे आपण, 42 गुणिले जर 10 केलं तर उत्तर किती येणार आहे आपलं? 420. बरोबर, 420 हे आपण सेपरेट काढलेलं आहे. आता 8 एकक, 8 एकक म्हणजे काय? 8 एकक म्हणजे 8 वस्तू. म्हणजे 8 आहे तसंच ठेवायचं, त्याला मल्टिप्लिकेशन वगैरे करण्याची गरज नाही. तर इथे तुम्ही बेरीज केली तर किती येणार आहे ती? 428. आणि पुढे विचारले आपल्याला त्या संख्येतून 13 दशके वजा केली. 13 दशके म्हणजे किती तर 13. एक दशक म्हणजे 10, तर 13 दशके म्हणजे किती गुणिले जर 10 केलं तर किती येणार आहेत? 130. दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर मिळते 298. म्हणजे पर्याय क्रमांक 3